सध्या आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये इंधन दरवाढी पाठोपाठ सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे नीट पेपर फुटी संदर्भातली। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये कुंपणानं शेतखाल्याचा प्रकार समोर आलाय। सीबीआयच्या तपासातून ते स्पष्ट होत आहे। पेपर सेट करणारे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांनीच पेपर फोडल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे मनीषा मांढरेची मोडस ऑपरेंडी सुद्धा चर्चेचा विषय आहे। मनीषा मांढरेची चौकशी करताना सीबीआय सुद्धा चक्रावली आहे, कारण मांढरे विरोधात तांत्रिक पुरावे अजूनही मिळालेले नाहीयेत। सलग 25 वर्ष बायोलॉजी शिकवणाऱ्या मांढरेचं विषयावरचं प्रभुत्व आणि दांडग्या स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी प्रश्न लक्षात ठेवले असावेत आणि नंतर ते विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचवले असावेत असं संशय व्यक्त होतोय। तपासातल्या प्राथमिक अंदाजानुसार या संपूर्ण प्रकरणात मेमरी बेस्ड लीक मॉडेल वापरण्यात आल्याचा संशय आणि हा संशय खरा ठरला तर देशातील स्पर्धा परीक्षांच्या इतिहासात ही अत्यंत वेगळी आणि धक्कादायक मोडस ऑपरेंडी मानली जाईल। पण सध्या तरी लेखी स्वरूपात किंवा मोबाईलच्या डेटामध्ये कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्यानं सीबीआय समोर पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर नीट पेपर लीक प्रकरणामध्ये आरोपींना घेऊन सीबीआय आता पुण्याला रवाना झाल्याची माहिती मिळते। तपास कामासाठी वाघमारे आणि मांढरे या दोघांना सुद्धा सीबीआयनं पुण्यात नेलेलं आहे। अटकेत असलेले आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोघींनाही घेऊन सीबीआय पुण्यासाठी रवाना झाली आहे। इथे अर्थातच त्यांची सखोल चौकशी केली जाईल। सध्या हे सर्वजण सीबीआयच्या ताब्यात आहेत, सीबीआयच्या अटकेत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघींचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। आणि नीट पेपर फुटी प्रकरणातलं आणखी एक मोठं नाव म्हणजे शिवराज मोटेगावकरचं। आरसीसी क्लासेसचे संचालक या शिवराज मोटेगावकरांच्या प्रकरणातली एक सनसनाटी आणि मोठी इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। पेशानं डॉक्टर नसलेल्या मोटेगावकराला स्वतःचं मेडिकल कॉलेज सुरू करायचं होतं। मी अनेकांना डॉक्टर करतो, मात्र माझं स्वतःचं मेडिकल कॉलेजच नाहीये असं शिवराज मोटेगावकरनं अनेकदा विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवलेलं। त्यातच नीट पेपर फुटीच्या रॅकेटचा तो सक्रिय सदस्य होता। त्याच्या मुलानं यंदाच 12वीची परीक्षा दिलेली आणि नीटच्या परीक्षेलाही अपीयर झाला होता। त्यातच 3 मेला झालेल्या नीटच्या परीक्षेचे प्रश्न मोटेगावकरला 10 दिवस आधीच कळलेले। त्यामुळे मोटेगावकरनं त्याच्या मुलालाही पेपर पुरवल्याचा संशय। सीबीआयनं आज त्याच्या मुलाचीही पुण्यात चौकशी केली आहे। 4 तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकरचा मुलगा सीबीआय कार्यालयातनं बाहेर पडला। सीबीआयनं मुसक्या आवळल्यामुळे मुलाला डॉक्टर करून मेडिकल कॉलेज थाटण्याचं मोटेगावकरचं स्वप्न सध्या तरी भंगल्याची चर्चा आहे। आणि नीट पेपर फुटी प्रकरणावरनं राजकारण सुद्धा अगदी जोरात रंगतंय। लातूरमध्ये या प्रकरणावरनं भाजप आणि काँग्रेस हे आमने सामने आलेले आहेत। खासगी शिकवणीचे संचालक शिवराज मोटेगावकरनं विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। दरम्यान मोटेगावकरला अटक झाल्यावर भाजपच्या वतीनं गांधी चौकात आंदोलन केलं गेलं। याचा निषेध किंवा याचा विरोध म्हणून काँग्रेसनं आंदोलन करत सत्तेत असताना विरोध कशाला हा सवाल उपस्थित केला। पेपर फुटी प्रकरणातील मोटेगावकरचा थेट काँग्रेस नेते अमित देशमुखांशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडनं केला जातोय आणि यावरूनच दोनही पक्षांमध्ये वाद उफाळून आला। 100% मान्य आहे मला हे की भारतीय जनता पार्टीचं सरकार देशात आहे, राज्यात आहे आणि म्हणूनच अशा दंडांडग्या लोकांवर कारवाई होऊ शकते एवढी हिंमत भारतीय जनता पार्टीमध्येच आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार जर नसतं तर अनेक वेळा पेपर फुटले काँग्रेसच्या काळामध्ये, पण कुणालाही त्याचा शिक्षा झालेली नाही। पण आता भारतीय जनता पार्टीच्या काळात हे झाल्या मंत्री महोदयांनी आदेश दिले, शासनाने ते पुढे डिपार्टमेंटने त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि डायरेक्ट आरोपीला अटक केली। त्यांना 9 दिवसाची सीबीआय कस्टडी सुद्धा मिळालेली आहे। आणि याच नीट पेपर फुटी प्रकरणी केवळ शिक्षकांची, क्लास चालकांची किंवा जे पेपर सेट करणारे होते त्यांचीच चौकशी होते असं नाही, तर या प्रकरणी सीबीआयनं नागपुरात एक मोठी कारवाई केलेली आहे। सीबीआयच्या दिल्लीतल्या विशेष पथकानं नागपूरमधल्या 2 विद्यार्थिनींच्या घरांवर धाड टाकली। संबंधित दोनही विद्यार्थी नागपूरमधल्या एका शिकवणी क्लासशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे। सीबीआयकडनं या दोनही विद्यार्थिनींचे मोबाईल, काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी झाल्याची माहिती आहे। नागपुरातल्या कारवाईमुळे या प्रकरणात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होते आहे।
या प्रकरणात आणखी काही संशयितांची चौकशी होण्याची शक्यता सुद्धा सध्या समोर येते. तर नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, आतापर्यंत कसा तपास झालाय, हे सगळं जाणून घेऊया. सीबीआयच्या रडारवर कोणकोणते मुद्दे आहेत? संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण, कोचिंग संस्थांशी संभाव्य संपर्क, एनटीएमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीची प्रक्रिया, पेपर सेट करणाऱ्यांची निवड प्रक्रिया, व्हायरल गेस्ट पेपर आणि खऱ्या प्रश्नपत्रिकेमधली समानता, पेपरचा ऍक्सेस असलेल्या अधिकाऱ्यांची भूमिका, दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरेंनी सुद्धा पेपर फुटीच्या प्रकरणावरती भाष्य केलंय आणि कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी. हे माझं नेहमी म्हणणं राहिलं की एक एक्झाम्पल सेट करा, एक उदाहरण सेट करा तुम्ही की ह्याच्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आणि परीक्षा रद्द करणं हा पर्याय आहे का? त्या मुलामुलींचं काय? तुम्ही तुमचे गमावले. मला वाटतं कुठेतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणि पुनर्परीक्षेच्या संदर्भात री एक्झामिनेशन संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. पारदर्शकता आणि चोख सुरक्षेत पुनर्परीक्षा घेण्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. गेल्या परीक्षेच्या वेळेला झालेल्या चुका आता पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. शिवाय सर्व राज्यातील पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत बैठक करण्याचेही निर्देश दिले गेले. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या जाण्याची सुविधा, पिण्याचं पाणी आणि इतर आवश्यक गोष्टींचं चोख नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या वतीनं दिल्या गेल्यात. आणि नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर काँग्रेसनं आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात MST CETची म्हणजे इंजिनिअरिंगसाठीची पूर्व परीक्षा होते, याच परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवरती आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे प्रवक्ते नेते सचिन सावंत यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या प्रक्रियेवरती संशय व्यक्त केलाय. 12वी 37% मार्क असलेल्या विद्यार्थ्याला CETमध्ये 99.57% मार्क कसे मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे आरोप करताना सावंत यांनी काही पुरावे सुद्धा सादर केले. बारावीच्या आणि 10वीच्या परीक्षांमध्ये 40% 45% मार्क मिळवणाऱ्यांना 100% मार्क हे MSCET मध्ये मिळू कसे शकतात? आणि त्याची काही यादी दिली होती आम्ही. मुद्दा हा होता की हा प्रश्न गंभीर आहे की 2 परीक्षा, 12वीची परीक्षा HSCची आणि MSCET याचा अभ्यासक्रम समान असतो, काही बदल नसतो. MSCET मध्ये तर 2-2 वर्षाचा अभ्यास करावा लागतो, 11वी आणि 12वीचा. त्यामुळे 100% मार्क मिळवणारा हा विद्यार्थी 2 वर्षाचा अभ्यास करून त्या ठिकाणी देत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षांमध्ये कमी मार्क मिळतात आणि MSCET मध्ये त्याचा स्कोर 100% जातो. परंतु काल माझ्या त्या ट्विटला ज्या पद्धतीनं CETनं उत्तर दिलं ते अत्यंत बेफिकिरीचं उत्तर होतं. त्यांची काही शंका असेल तर ते निश्चितपणे आम्ही निरसन करू. या परीक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत, कुठलाही किंतु परंतु नाही. या परीक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत, कुठलाही किंतु परंतु नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.